4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या.